दिवाळीच्या लगबगीत महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर चर्चा आणि सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरू असताना नागपूर शहरातून एक व्हिडिओ अचानक बॉम्ब बनून फुटला। हा व्हिडिओ होता एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातील। विषय होता दिवाळी मिलन कार्यक्रमाचा। पण या मिलनामध्ये फराळ, शुभेच्छा किंवा राजकीय चर्चा नव्हत्या, तर होता घुंगरांचा आवाज आणि लावणीचा ठेका। महाराष्ट्राच्या लोककलेचा मान असलेली लावणी जेव्हा एका मुख्य राजकीय पक्षाच्या कार्यालयात सादर झाली आणि त्याचे व्हिडिओ फुटेज महाराष्ट्रभर पसरले, तेव्हा राजकारण आणि संस्कृती यांच्या सीमारेषा अचानक पुसल्या गेल्या। अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले। हे मनोरंजन होतं की नीतिभंग? आणि ज्या पक्षाचे बॅनरवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो होता, त्या कार्यालयात हे कृत्य घडलेच कसे? या एका घटनेनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आणि त्याची दखल थेट प्रदेशाध्यक्षांना घ्यावी लागली। आता नेमकं घडलं काय हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नागपूरमधील गणेशपेठ येथील कार्यालय हे शहरातील महत्त्वाचं राजकीय केंद्र आहे। अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेहमी या ठिकाणी भेटत असतात। दिवाळी सणानिमित्त कार्यालयामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला शहराध्यक्ष आणि अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने झाली असावी, पण हळूहळू या कार्यक्रमाला मनोरंजनाची झालर चढू लागली। उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या, फराळाचे आदान प्रदान केले आणि याच उत्साहाच्या भरात मनोरंजन सुरू झालं। काहींनी गाणी गायली तर काहींनी नृत्य केलं, पण खरी चर्चा झाली ते एका महिला कार्यकर्त्यानं सादर केलेल्या लावणीच्या सादरीकरणाची। व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी या घटनेवर टीका केली। सोशल मीडियावर राष्ट्रवादी पक्षाला लक्ष केलं गेलं। महाराष्ट्रातील अनेक भागात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी दिवाळी काळी साजरी केली होती। अशा गंभीर परिस्थितीत सत्तेत सहभागी असलेल्या एका प्रमुख पक्षाच्या कार्यालयात नाचगाणं सुरू असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी अजित पवारांच्या पक्षाचे लोक ठुमके लावतात, अशा तिखट प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटल्या। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीने कठोर पावलं उचलली। पक्षाचे मुख्यालय मुंबईत आहे आणि तिथपर्यंत नागपूरच्या कार्यालयातील घुंगरांचा आवाज पोहोचला। तटकरे यांनी थेट नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। पक्षाच्या शिस्तपालन समितीनं या घटनेची गंभीर दखल घेतली आणि अहिरकर यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी दिली। नोटीसमध्ये स्पष्टपणे विचारणा करण्यात आली आहे, पक्ष कार्यालयाच्या जागेचा वापर केवळ राजकीय कार्यांसाठीच होणं अपेक्षित असताना अशा प्रकारचे मनोरंजनात्मक आणि पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा कार्यक्रमाचं आयोजन का करण्यात आलं? सुनील तटकरे यांनी पाठवलेली ही नोटीस अत्यंत कडक भाषेत होती। शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना या नोटीसला केवळ 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। त्यांना या संपूर्ण घटनेचा सविस्तर आणि समाधानकारक खुलासा सादर करण्यास सांगण्यात आलं। जर त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर पक्षाच्या नियमानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला। मंडळी, या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू लावणी ही महाराष्ट्राच्या लोककलेचा अविभाज्य भाग आहे। या कलेला अश्लील किंवा गैर ठरवणं कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्न कला आणि संस्कृती क्षेत्रातील जाणकार उपस्थित करतात। लावणी सादर करणाऱ्या महिला कार्यकर्त्या शिल्पा शाहीर यांनी याच मुद्दा उचलून धरला। ज्या महिला कार्यकर्त्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला, त्या शिल्पा शाहीर यांनी शांत न बसता प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू अत्यंत ठामपणे मांडली। त्यांनी स्पष्ट केलंय की त्या केवळ पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत, तर त्या एक लावणी कलाकार आहेत। लावणी सादर करणं हे माझं काम आहे। मी पक्षाच्या कार्यक्रमात गेले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला लावणी सादर करण्याची विनंती केली, असं त्यांनी सांगितलं। त्यांचं थेट म्हणणं आहे की मी कोणताही गैर गोष्ट केलेली नाही। शिल्पा शाहीर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हटलंय की लावणी ही महाराष्ट्र
महाराष्ट्राची शान आहे आणि लोककला आहे. एका कलाकारानं आपल्या कलेचे सादरीकरण करणं यात कोणतेही राजकीय चूक नाही असं त्यांनी म्हटलंय. मंडळी, आता या सगळ्यात नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या समोर आता मोठा पेच निर्माण झालाय. त्यांना 7 दिवसात उत्तर द्यायचं आहे. या घटनेनंतर राज्यातील इतर राजकीय पक्षांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी या घटनेला राजकीय नैतिकतेचा ऱ्हास असं म्हटलंय. मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.